ओके. माझं नाव वेदांती रामकृष्ण लामकाने. मी या स्कूलमध्ये 11 वर्ष शिकलेले आहे आणि मी प्ले ग्रुप पासून ते 7th स्टँडर्ड पर्यंत या स्कूलमध्ये होते आणि मी करंटली आता MIT आळंदीमध्ये ENTC इंजिनियर म्हणून. तर आता मी इंजिनिअरिंग करते. इंजिनिअरिंगचं मेन आहे मॅथ्स आणि मला या स्कूलमध्ये सगळ्यात जास्ती चांगलं मॅथ्स शिकवणारी मॅम म्हणजे प्रणाली मॅम आणि म्हणजे ते पण मॅम होते. त्यांच्यामुळे माझं मॅथ्स पक्का झालेला. आय गेस मला 3 बॅक टू बॅक इयर्सला 99 मार्क्स मिळाले 100 पैकी. तरी मॅम म्हणायचं की नाही वेदांती 1 मार्क कुठे गेला, 1 मार्कसाठी अजून कर. म्हणून मॅथ्स चांगलं केलं. माझं कॉन्फिडन्स बूस्ट केलं या स्कूलने. आणि क्रिएटिव्ह तर आहेच, पण क्रिएटिव्हिटी माझी अजून चांगली यावी म्हणून या स्कूलने मला. आता बेसिकली मी ढोलमध्ये पहिले इन्स्ट्रक्टर म्हणून होते, जे असं इन्स्ट्रक्ट देतात की 2 2 1 2 1 2 2 1 2 1. नंतर मग मी ढोल वाजवायला चालू केला. नंतर मग मी ताशावर आले. म्हणजे हे असं नाही की नुसतं इन्स्ट्रक्टर बनून राहा, हे पण ट्राय करा, ते पण ट्राय करा, सगळं ट्राय केलं. टीचर तर बेस्ट होते. सगळ्यात चांगलं या स्कूलचं टीचर्सच आहे, त्यांच्यामुळे आम्ही घडलोय. मेन प्रिन्सिपल मॅम आम्हाला हिस्ट्री शिकवायच्या, आम्हाला आत्ता पण आठवतं. आणि जे त्यांनी मुघल डायनॅस्टीचं आम्हाला तेव्हा शिकवलं होतं ते आतापर्यंत आठवण आहे. उषा मॅम, जे पण खूप सारे टीचर्स आहे, मे बी आता ते नसतील, पण त्यांचा आम्हाला घडवण्यात खूप मोठा हात आहे. सो म्हणजे मी पहिलेपासूनच या स्कूलमध्ये होते, तर हे पण करायचं, ते पण करायचं, त्यात पण चांगलं करायचं. कोणी आले त्यांना स्कूल दाखवायचं. तर तिथे पण आता हे स्किल्स जे आहेत ते आमचे चांगले होतात. बाकीचे मुलं नाही, मला नाही करायचंय, हे नाही करायचंय, ते नाही करायचं, पण आम्ही असं नाही, करून टाकू, केलंच आहे पहिले, आता काय त्यात नवीन काय, म्हणून सगळं करतो. हे काम छोटं नाहीये. सगळे काम जर केले तर ते चांगलेच असतात आणि जर त्याला चांगल्याने केलं तर माणूस घडतोच. 31st ची नाईट होती ती बेस्ट नाईट होती. मी जेव्हा पण कोणाला सांगते ना की माझ्या स्कूलमध्ये 31st व्हायचं, तर लाईक तुझ्या स्कूलमध्ये 31st ला स्टे करू द्यायचे? लाईक हा, अशी कोणती स्कूल होती? म्हणलं आमची स्कूल वेगळी होती. तिथे 31st जे सगळं आहे ते स्टुडंट्स करायचे. ऑफकोर्स मॅमचा हातभार होता म्हणून आम्ही करू शकलो. मूवीज असायच्या, मूवीज बघायचो, कॉफी पित होतो, जेवण करायचो, डान्स करायचो, सगळं मस्त होतं. एकदम सगळी मुले म्हणजे एकत्र होऊन मज्जा करायची. अॅन्युअल फंक्शन तर माझ्यासाठी बेस्ट होता. मी आय गेस 15 डान्स मध्ये असायचे आणि हे मी आता पण कोणाला सांगते, अरे 15 डान्स कसं मॅनेज केलं? अरे माझ्या टीचर्सनी मॅनेज केलं, मी मॅनेज केलं, सगळं झालं. म्हणून बेस्ट अॅन्युअल डे, कारण की मी हर एक याच्यात लीड मध्ये असायचे, डान्स करायचे, मस्त मजा यायची. तर हेच म्हणेल की सगळ्यात चांगले गुरु जे मला भेटले ते पहिले गुरु ते प्रिन्सिपल मॅम होती. हा, मला थोडी भीती वाटायची, आता पण वाटती, पण ते खरंच खूप बेस्ट होते. आम्हाला हिस्ट्री शिकवायचे. आता पण ती हिस्ट्री आमच्या डोक्यात आहे, म्हणजे इतकं चांगलं शिकवायचे. आणि नुसतं अभ्यासीच हे ज्ञान नाही, तर ते आम्हाला सगळं सांगायचं. नाही वेदांती, हे बरोबर नाहीये, नाही वेदांती 99च पडले, 1 मार्क्स कुठे गेला बघ, हे कर, ते कर, इथे जा, तिथे जा, इथे बोल. आम्हाला इतक्या साऱ्या प्रोग्राम्स मध्ये पार्टिसिपेट कर, असं कर, तसं कर. म्हणून बेस्ट टीचर आय गेस कुठेच भेटू शकत नाही. हा, तेच. थँक्यू.